राज्यामध्ये पुढचे 4 दिवस पावसाचे। मुंबईसह कोकणाला ऑरेंज तर पालघर, पुणे आणि साताऱ्याला रेड अलर्ट। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सोलापुरातून सुरुवात होणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व। 20 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचा अंदाज। सोलापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना। आता आम्ही आरक्षणाची आशा सोडली। मनोज जरांगे यांचं खळबळजनक विधान। मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचीही सरकारकडे मागणी। काही सत्ताधारी आमदार जरांगेंच्या भेटीला। सचिन वाझेला कधीच भेटलो नाही। सचिन वाझेच्या गौप्यस्फोटांवरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। तर वाझेचं बोलणं ही फडणवीसांची चाल, अनिल देशमुखांचा आरोप। निवडणुका आल्यावर काही जण मला जाणीवपूर्वक टार्गेट करतात। राजकारणाच्या क्षितिजावरती मी नको अशी काहींची भूमिका। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली खंत। कृषी मंत्री धनंजय मुंडे नाथरा गावी आर्थिक व्यवहारातून गोळीबार। महादेव मुंडे यांच्या सोबतच्या वादातून प्रकाश मुंडे यांनी हवेमध्ये गोळीबार केल्याचं प्रकरण, गुन्हा दाखल। मुंबई विद्यापीठाची गेल्या 2 वर्षांपासून रखडलेली सिनेट निवडणूक 22 सप्टेंबरला होणार। विद्यापीठाच्या 10 सिनेट सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक। भारत श्रीलंका वनडे मालिकेमधला दुसरा सामना आज। पहिला सामना टाय झाल्यानं आजच्या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।